अंबादास दानवेंनी ट्विट केलेल्या व्हिडिओवर महेंद्र दळवींनी प्रतिक्रिया दिली आहे। मॉफ केलेला व्हिडिओ आहे, दाखवून माझी बदनामी केली आहे, दानवेंना कायदेशीर नोटीस पाठवले असं महेंद्र दळवी म्हणतायत। तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना भेटून माझी बाजू लवकरच सांगणार आहे असं देखील महेंद्र दळवी यांनी सांगितलंय। आपल्यासोबत आमदार महेंद्र दळवी सर आहेत। सर, काल अंबादास दानवे यांनी तुमचा व्हिडिओ पोस्ट केला आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात वादंग पेटतंय। काय आरोप, गंभीर आरोप केले त्यांनी तुमच्यावरती, काय या सगळ्या बाबतीत तुमचं म्हणणं आहे? अंबादास दानवेंकडे आता कुठलं काम उरलं नाही, पक्षात पद पण नाही आणि पद पण नाही आहे, त्याच्यामुळे मातृश्रीला खुश करण्यासाठी अशा पद्धतीचे वक्तव्य करतात। हा त्यांचा स्थायी स्वभाव आहे आणि म्हणून मी त्याला काल सांगितलं की हे ब्लॅकमेलिंग करतायत। नेहमी अधिवेशन काळामध्ये अशा कुठेतरी एका नेत्याचा किंवा आमदाराचा असा एखादा फोटो मार्क करून टाकून याच्या माध्यमातून एक सनसनाटी पसरवायचं काम करतात। आणि उभ्या महाराष्ट्राने बघितलं, आम्ही त्यांना चॅलेंज दिलं आहे की अंशतः जर याच्यामध्ये सत्यता असेल तर चालू अधिवेशनामध्ये मी आमदारकीचा राजीनामा म्हणून घरी जाईन। काय कायदेशीर कारवाईबाबत तुम्ही काय मी नोटीस आज दिली आहे त्यांना, 8 दिवसाची मुदत दिली आहे। त्याच्यामध्ये त्यांनी जर उत्तर नाही दिलं आहे तर माननीय दावा मी नक्की दाखल त्यांच्यावरती करेन। सुनील तटकरे या सगळ्या मागे आहेत असं म्हणजे आपले थोरवे आहेत महेंद्र दळवी, त्यांनी म्हटलं होतं। काय नेमकं तुम्हालाही असं वाटतं की ते यांच्या सगळ्या मागे आहेत आणि तटकरेंनी हे सगळं घडून आणलं? नाही, आमदार महेंद्र थोडे बोलले ती सत्यता आहे। मी जो फोटो आता तुम्हाला एक व्हायरल दाखव कॅशे हे दाखवले, तुम्हाला व्हिडिओ दाखवला, तोच फोटो त्यांनी टाकला आहे। आता तटकरे साहेब ज्यावेळेला खासदार मग दुसऱ्या निवडून गेले त्यावेळेला माझ्या मतदारसंघातल्या जनतेचे आभार मानलेत मी। तटकरे साहेबांना एवढ्या चांगल्या मतात 38,000 मताधिक्याने तुम्ही निवडून दिलं। मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, त्यांना भेटून आपलं स्पष्टीकरण मांडणारच आहे। मात्र तटकरे या सगळ्या बागा आहेत का याची देखील चौकशी झाली पाहिजे, अशा प्रकारची मागणी जी आहे ती महेंद्र दळवी यांनी इथं केलेली आहे। कॅमेरामन आदित्यसोबत उमेश करंजकर, लोकशाही मराठी, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।